नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 11 डिसेंबरच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग त्यांनी खूप सुंदर दाखवलेला आहे. सुरुवातीला काय होतं, या दोघींना आता सगळे पुरावे सापडलेले असतात आणि या दोघी गडबडीने तो पुरावा गोळा करत असतात. इतक्यातच आता हे चौघे सुद्धा फार्म हाऊस वरती पोहोचतात आणि या दोघींची चांगलीच धांदली उडते आणि त्यानंतर आता या दोघी सुद्धा चांगली शक्कल लढवतात आणि तिथून त्या दोघी सटकतात आणि त्यानंतर आता हे चौघे सुद्धा मिळून छान असं क्रिकेट खेळतात आणि तेव्हा जरा जीवा आणि नंदिनी एकमेकांच्यात हरवून जातात आणि रोमॅन्टिक झालेले असतात. तर त्यानंतर आता हे चौघे सुद्धा कोण स्वयंपाक करायचं याच्यासाठी चिठ्ठ्या उधळतात आणि तेव्हा जीवा आणि काव्याचा त्या चिठ्ठीमध्ये नाव येतं आणि त्यानंतर आता या दोघी सुद्धा घरामध्ये पोहोचतात म्हणजे वसू आणि रम्या. तर तेव्हा मानिनी त्या दोघींना पकडते आणि त्या दोघी मानिनीच्या हातात सापडता सापडता राहते. म्हणजे या दोघी सुद्धा काहीतरी कारण सांगतात आणि तिथून सटकून जातात. पण मानिनीला या दोघींची शंका आलेली असते आणि त्यानंतर तर आता इकडे मित्रांनो फार्म हाऊस वरती जीवा आणि काव्या स्वयंपाक करत असताना जीवा काव्याला सांगतो की मी नंदिनीवरती खूप प्रेम करतो. तर काव्या त्याला म्हणते, अरे पण तू तिच्या समोर तुझं प्रेम व्यक्त केलं आहेस का? जसं तू माझ्या समोर केलेलं होतंस अगदी तसंच तू तिच्या समोर प्रेम व्यक्त करून टाक. आणि त्यानंतर आता तिच्या मनामध्ये काय येतं कोणास ठाऊक आणि ती लगेचच पार्थला या दोघांच्या भूतकाळाबद्दल सांगायसाठी निघून जाते आणि तेव्हा जीवाला थोडासा धक्का बसलेला असतो खरा. तर मित्रांनो चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूया. तर आता इकडे फार्म हाऊस वरती या दोघींना सगळे काही गिफ्ट त्यांचे सापडलेले असतात. म्हणजे जीवाचे आणि काव्याचे सगळे काही पुरावे या दोघींना सापडतात. तर रम्या म्हणते वसूला, अगं आई इथे तर सगळे काही गिफ्ट सापडलेत आपल्याला. तर वसू सुद्धा बघू लागते आणि म्हणते अरे बाप रे, आणि त्या दोघींना सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर वसू रम्या पुढे म्हणते, अगं आई हे गिफ्ट जर सगळ्यांनी कोणी फोटोज वगैरे सगळ्यांनी कोणी बघितलं तर काय होईल? तर वसू सुद्धा म्हणते, नाही मी तर कल्पना सुद्धा करू शकत नाहीये आणि जरा विचार कर, हे फोटो बघितल्यानंतर काय काय होऊ शकेल ते. असं म्हटल्यानंतर या दोघी सुद्धा खूप खुश होतात. तर इतक्यातच आता रम्याला एक टॅब सापडतो. तर वसू तिला लगेचच म्हणते, अगं सापडलाय ना टॅब, तर लगेच ऑन कर ना तो. तर रम्या तो टॅब ऑन करायचा प्रयत्न करत असते तर त्याची बॅटरी डाऊन झालेली असते. तर रम्या ते वसूला म्हणते, माझी पर्स दे पर्स, माझ्याकडे पॉवर बँक आहे, चार्जिंग साठी मी ठेवलेला होता. आणि ती लगेचच पर्स मधून पॉवर बँक काढते आणि त्या टॅबला चार्ज करू लागते आणि इतक्यातच तो टॅब ऑन सुद्धा होऊ लागतो. आणि तो टॅब ऑन झाल्यानंतर तर या दोघी सुद्धा डोळेच मोठे करतात, कारण त्याच्यावरती तर या दोघांचे फोटोज असतात, भरपूर सारे फोटोज असतात आणि त्या दोघांचे रोमॅन्टिक फोटोज सुद्धा त्याच्यामध्ये असतात. आणि तेव्हा जीवा फ्लाइंग किस देत असलेला फोटो सुद्धा त्याच्यामध्ये एक असतो. तर तेव्हा वसू म्हणते, अगं म्हणजे बघितलंस का तू, त्या सुनीताच्या कॅफेमध्ये भेटायचे हे दोघं, म्हणजे ते खरं होतं. आणि ती म्हणते, बघ बघ जरा पुढे बघ काय दिसतंय ते. आणि तेव्हा आता जीवासोबत अनिशाचा सुद्धा एक फोटो त्या दोघींना दिसतो. तर रम्या म्हणते, बघ मी तुला म्हंटल होतं ना हिला सगळं काही माहिती असणार, पण बरं झालं फोटो सापडला ते. आता ना हिची सुद्धा आपण वाटच लावूयात. आणि त्यानंतर या दोघी सुद्धा खूप खुश होतात, म्हणतात अरे बाप रे केवढा पुरावा सापडलेला आहे. तर वसूला आता एक व्हिडिओ दिसतो आणि ती म्हणते, रम्या एक काम करतो व्हिडिओ प्ले कर बरं. तर तेव्हा आता रम्या तो व्हिडिओ सुद्धा प्ले करते आणि तेव्हा ते दोघे आता कपल डान्स करत असलेले त्यांना दिसतात. तर रम्या म्हणते, अरे बापरे हे दोघे डान्स करतायत आणि काय कसलं मोठं आपल्यापासून लपवलेलं आहे या दोघांनी. तर वसू आता म्हणते, अगं रम्या जर का समज हे सगळं काही पार्थने बघितलं तर रम्या म्हणते, तर ना दुसऱ्या क्षणी तो माझ्याशी लग्न करा आई, असं म्हणून ती खूप खुश होते. आणि या दोघे सुद्धा आता खूप खुश झालेले असतात. इतक्यातच आता रम्याचा मोबाईल वाजू लागतो आणि तेव्हा तिच्या मोबाईल वरती आशाताईचा फोन आलेला असतो. तर रम्या म्हणते, या आशाचं काय काम आहे आता, असं म्हणून ती आता तिचा फोन कट करून टाकते आणि त्यानंतर ते पुढचे फोटो परत बघू लागते. तर वसू एक फोटो बघून म्हणते, अरे बापरे हे कुठे कुठे भटकलेले आहेत. आणि असं ती बोलत असताना परत आशाताईचा फोन येतो. तर वसू म्हणते, अगं बाई घे तिचा फोन एकदाचा तू, ती ना एक बिंडोकच आहे मुलगी, जोपर्यंत तू तिचा फोन घेत नाहीस ना तोपर्यंत ती सतत करत राहील. असं सांगितल्यानंतर रम्या वैतागून अखेर आशाताईचा फोन उचलते. तर तेव्हा आशाताई रम्याला म्हणते, अहो तुम्ही घरी नव्हतेत ना, तुमची रूम साफ करायची होती म्हणून फोन केलेला आहे, करू का फोन?
सॉरी करू का रूम साफ? तर तेव्हा रम्या म्हणते हे बघ उगीच फालतू प्रश्न विचारत बसू नकोस, जा लवकर बेडरूम आवरून घे. तर इकडून आता मानिनी त्याच वेळेला जीवासोबत बोलत असते आणि ती त्याला म्हणत असते तुम्ही कुरुगला ना जाता हा प्लॅन केलेला आहे हे आत्ता सांगतोयस, ते सुद्धा मी विचारल्यानंतर. आणि रम्याला बरोबर आता फोनवरून हे सगळं काही ऐकू येतं. तर इकडून मानिनी परत पुढे म्हणते अरे मग फार्म हाऊसलाच का जाताय? तर आता रम्याला ते ऐकल्यानंतर तिला थोडासा धक्का बसतो आणि ती उठूनच उभी राहते आणि आशाताईला विचारते अगं आशा ती मामी कोणासोबत बोलतीये? तर तेव्हा आशाताई सांगते त्या ना जेवा दादा सोबत बोलत आहेत. तर रम्या पुढे विचारते अच्छा असं आहे का? मग ती फार्म हाऊस काहीतरी म्हणाली त्याचं काय आहे? तर आता आशाताई तिला सांगू लागते ते ना ते कुठेतरी कुर्गला गेले होते ना ट्रिपला, तर ते त्यांचं कॅन्सल झालेलं आहे. आता ना ते आपल्या पनवेलच्या फार्म हाऊस वरती जात आहेत. आणि असं तिने सांगितल्यानंतर रम्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती लगेचच फोन ठेवून देते. तर आता इकडे मानिनी जीवासोबत बोलत असते आणि ती विचारते बरं ठीक आहे किती वेळात पोहोचताय फार्म हाऊस वरती? तर जीवा म्हणतो हे काय पुढचा शार्प टर्न घेतला ना की फार्म हाऊस समोरच दिसेल. आणि इकडे आता वसू रम्याकडे बघून तिला विचारते अगं काय झालं रम्या, तू घाबरलेली का आहेस एवढी, काय झालं? तर रम्या तर खूपच घाबरू लागते आणि म्हणते अगं हे सगळे काही फिरायला जाणार होते ना? तर वसू म्हणते अगं आपल्या अगोदरच नव्हते का निघाणार ते, आणि एव्हाना ते फ्लाईट मधून ना कुर्गला पोहोचले सुद्धा असतील, त्याचं काय आहे? तर रम्या म्हणते अगं आई ऐकून तरी घे, त्यांचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे आणि ते सगळे काही आता इथे येत आहेत. असं तिने सांगितल्यानंतर वसू तर डोक्यालाच हात लावते आणि म्हणते अरे देवा, आणि रम्या त्यांनी जर आपल्याला इथे बघितलं तर? आणि आपण एक काम करूयात, आपण हे सगळं काही सामान आहे ना ते आपल्या सुटकेसेस मध्ये भरूयात. तर तेव्हा रम्या आजूबाजूला बघते आणि त्या सुटकेस तिथे नसतातच. तर वसू म्हणते बहुतेक ना सुटकेसेस खाली विसरल्यात. आणि इतक्यातच आता या दोघींना हॉर्नचा आवाज येतो. तर वसू म्हणते अरे बापरे, हे सगळेजण पोहोचले बहुतेक, आणि चल चल आपण खिडकीमधून बघूयात ते आलेत का, असं म्हणून या दोघी सुद्धा आता खिडकीमधून वाकून बघू लागतात. आणि तेव्हा त्या त्या दोघींना त्यांच्या बॅगा दिसतात. तर वसू म्हणते अगं बॅगा खालीच राहिल्या आहेत, जा जा पटकन घेऊन ये असं तिने सांगितल्यानंतर रम्या खाली धावतच सुटते. तर वसू आता परत त्या बॅगेमध्ये शोधाशोध करू लागते, म्हणते बघूयात अजून काय काय मिळतं इथे ते. आणि तिला अजून एक गिफ्ट सापडतं. तर इकडे रम्या आता धावत धावत खालीच्या दिशेने जाऊ लागते आणि पटकन जाऊन ती दोन्ही सुद्धा बॅग्स उचलते आणि त्या बॅग्स घेऊन धावत परत वरच्या दिशेने जाऊ लागते. आणि इतक्यातच ते कार घेऊन आता तिथे येतात आणि रम्या लगेचच धावत धावत आतमध्ये घुसते. तर इकडे आता वरती वसूला त्या गिफ्ट वरच काही वाचता येत नसतं आणि ती लाईट्स ऑन करते आणि तेव्हा जी ट्यूब असते ती फ्लिक करू लागते. तर वसू ती ट्यूब तशीच सोडून देते आणि त्या गिफ्ट वरच काय लिहिलेलं असतं ते वाचू लागते. तर त्याच्यावरती लिहिलेलं असतं लव्ह ऑफ माय लाईफ फ्रॉम जीवा. आणि तेव्हा आता रम्या इकडे आतमध्ये येऊ लागते. तर इकडे आता हे चौघे सुद्धा कारमधून खाली उतरतात. तर पार्थ म्हणतो किती दिवसानंतर आपण आलो? तर नंदिनी म्हणते हो खूप दिवसांनी, जीवांच्या बर्थडे नंतर आजच आलेलो आहे. तर तेव्हा आता जीवाचं लक्ष त्या शेकोटीकडे जातं आणि शेकोटीकडे बघितल्यानंतर जीवा थोडासा अपसेट होतो आणि नेमकं काव्या सुद्धा आता त्याच्याकडे बघते. आणि तेव्हा आता या दोघांना सुद्धा तो क्षण आठवतो ज्यावेळेस काव्याने जीवाला पकडलेलं असतं आणि ती म्हणत असते सगळं काही लपवशील जीवा, पण हा टॅटू कसा लपवणार आहेस? तर जीवाने तो टॅटू जाळून घेतलेला असतो आणि ते आठवल्यानंतर आता त्याला खूप त्रास होऊ लागतो. आणि तेव्हा नेमकी काव्या त्याच्याकडेच बघत असते. तर आता काव्या या दोघांचा म्हणजे पार्थचा आणि नंदिनीचा अंदाज घेते आणि हळूच जीवाजवळ जाते. तोपर्यंत ते दोघे तिकडे बॅग्स वगैरे खाली उतरवत असतात आणि काव्या हळूच जाऊन जीवाच्या खांद्यावरती हात ठेवते आणि त्याला इशाऱ्याने शांत व्हायला सांगते. तर तेव्हा जीवा सुद्धा त्यातून सावरतो आणि परत या सगळ्यांना जॉईन होतो. आणि तो जॉईन होत असताना वरच्या दिशेने बघतो तर तेव्हा ती वसूने चालू केलेली ट्यूब फ्लिक करत असते. तर जीवा आता मनातल्या मनात म्हणतो अरे हा लाईट का फ्लिकर होतोय, मी जाऊन बघतो. आणि ते सगळे पुरावे नसतीलच पण एकदा जाऊन बघतोच असं म्हणून तो आता वरच्या दिशेने जाऊ लागतो. आणि तोपर्यंत इकडे रम्या ती बॅग वगैरे घेऊन वरती पोहोचलेली असते आणि आता या दोघी सुद्धा मिळून ते सगळे काही पुरावे आपल्या बॅग मध्ये भरू लागतात. तर रम्या म्हणते घाई करा आई, ते कधीही सुद्धा इथे येऊ शकतात. तर वसू म्हणते हो त्याच्या आधी ना आपण इथून निघून जाऊ. तर इकडे आता जीवा वरच्या दिशेने येत असतो आणि
निम्म्यापर्यंत आलेला असतो तर इतक्यातच नंदिनी त्याला खालून हाक मारते, जीवा. तर जेव्हा म्हणतो, हो हो आलो आलो, 2 मिनिटात आलो. आणि त्याचा आवाज ऐकल्यानंतर वरती या दोघींना तर धक्काच बसतो आणि आता जीवा धावत धावत वरच्या दिशेने येऊ लागतो. तर वसू रम्याला म्हणते, रम्या जीवा बहुतेक वरती येतोय, तू आवर पटकन आणि सगळं काही घेतलं आहेस ना तू, असं म्हणून ती गडबड करू लागते. तर आता जीवा वरच्या दिशेने येत असतो आणि तो एक एक पायऱ्या चढत असतो आणि तोपर्यंत या दोघी आता इथे वरती बॅग वगैरे सगळं काही भरतात आणि वसू म्हणते रम्याला चल लवकर चल. आणि या दोघी आता तिथून बाहेर पडू लागतात आणि बाहेर पडत असताना रम्याची बॅग एका टेबल मध्ये अडकते आणि रम्या ती बॅग जरा खेचून काढते तर तेव्हा त्याचा एक रोलर तुटून तिथेच पडतो आणि तेव्हा रम्या तो रोलर सुद्धा उचलून आपल्या हातामध्ये घेते आणि त्यानंतर या दोघी खाली चाललेल्या असतात तर तेव्हा रम्याच्या हातामधला तो रोलर पडतो आणि तो जिन्यावरून खाली जातो आणि नेमकं तो जीवाच्या पायामध्ये पडतो. तर तेव्हा जीवा ते चाक हातामध्ये उचलून घेतो आणि म्हणतो, हे चाक घरंगळत खाली कसं काय आलं आणि तो कोण आहे असं जोराने ओरडतो. तर तेव्हा आता या दोघे सुद्धा वरती घाबरतात. तर वसू रम्याला इशारा करते आणि वरच्या दिशेने चल असं म्हणते आणि या दोघे आता वरच्या दिशेने जाऊ लागतात. तर तेव्हा जीवा धावत धावत आता वरच्या दिशेने येतो आणि तो एकदम वरती न जाता आतमध्ये रूम मध्ये जातो. तर तेव्हा ते बघून लगेचच या दोघी सुद्धा तिथून खाली सटकतात आणि तेव्हा आता जीवाला एका मांजराचा आवाज येतो. तर जीवा म्हणतो कदाचित मांजरीमुळे हे चाक घरंगळत खाली आलं असेल आणि त्यानंतर आता तो त्या सुटकेस पर्यंत पोहोचतो ज्या सुटकेस मध्ये सगळे काही पुरावे असतात आणि तेव्हा तो ती सुटकेस उघडून बघतो तर त्याच्यामध्ये एक सुद्धा पुरावा नसतो आणि तेव्हा जेव्हा सुटकेचा श्वास सोडतो आणि त्यानंतर तो जरासा खुश होतो. तर इकडे खाली पार्थ नंदिनीला म्हणतो, कसला हो तुमचा नवरा, एका कामाला सुद्धा येत नाहीये. तर नंदिनी लगेचच म्हणते, मी आहे ना, मी करते ना मदत. तर पार्थ म्हणतो, हे बरं आहे तुमचं, नवऱ्याची बाजू लगेच घेता, त्याला काही बोलण्याच्या आधीच लगेच मध्ये येता तुम्ही, एक कमाल आहे तुमचं. असं म्हणून आता हे दोघे पुढे चालत चाललेले असतात. तर तेव्हा काव्या मागेच राहिलेली असते आणि ती सुद्धा एकदा त्या शेकोटीकडे परत वळून मागे बघते आणि तिला सुद्धा त्या गोष्टीचा थोडासा त्रास होत असतो. आणि त्यानंतर आता हे तिघे सुद्धा फार्म हाऊसच्या आतमध्ये येतात आणि तेव्हाच इथे आडोशाला लपलेले वसू आणि रम्या त्या तिघांना आत जाताना बघतात आणि हळूच तिथून सटकतात. तर इतक्यात जेव्हा आता वरून खाली येतो तर पार्थ त्याला विचारतो, अरे कुठे गेला होतास रे तू. तर जेव्हा त्याला म्हणतो, काय नाही रे, बॉल आणायला गेलो होतो. तर पार्थ त्याला म्हणतो, अरे तू काम चुकारेस एक नंबरचा आणि तुझी बायको सुद्धा तुझीच साईड घेत होती. तर जेव्हा म्हणतो, अरे मला सांगायचं ना, मी आलो असतो ना घ्यायला. असं म्हणून तो आता नंदिनीच्या हातामधली बॅग घेते आणि त्यानंतर हे चौघे सुद्धा सगळं सामान वगैरे ठेवतात आणि त्यानंतर आता मस्तपैकी हे क्रिकेट खेळू लागतात आणि तेव्हा जेव्हा आता काव्याला आउट करतो म्हणजे तो स्टंपिंग करतो तर तेव्हा हे दोघे सुद्धा दंगा करू लागतात. तर तेव्हा नंदिनी अंपायर म्हणून उभी असते आणि ती एकदमच नो बॉल आहे नो बॉल आहे म्हणते. तर पार्थ विचारतो, कसला नो बॉल, कसला नो बॉल. तर नंदिनी म्हणते, ते काय आहे ना, तुमचा क्रिसच्या बाहेर पाय होता. तर पार्थ म्हणतो, नाही नाही, माझा तर क्रिसच्या आतच पाय होता, कसला नो बॉल. असं तो भांडत असताना इकडे काव्या तर नाचत असते आणि म्हणते, नाही नाही, नो बॉलच आहे, नो बॉलच आहे. असं म्हणून ती जाऊन नंदिनीला मिठीच मारते आणि परत जाऊन म्हणते, ती मिठीच मारते नंदिनीला, म्हणते वा वा ताई, छान छान. आणि परत त्या दोघांना म्हणते, नाही, नो बॉल म्हणजे नो बॉल. तर पार्थ म्हणतो, अरे चिडके कुठले. आणि त्यानंतर परत काव्या जाऊन बॅट आपल्या हातामध्ये घेते आणि पार्थ आता तिला परत बॉल टाकू लागतो आणि काव्या आता एक छान असं जोरासा शॉट मारते आणि तेव्हा नंदिनी लगेचच बाउंड्री बाउंड्री असं म्हणून सगळ्यांना सांगू लागते आणि त्यानंतर पार्थ परत एक बॉल टाकतो आणि तेव्हा काव्या बरोबरच पार्थच्या हातामध्ये एक कॅच उडवते आणि तेव्हा पार्थ मुद्दा म्हणूनच कॅच सोडून टाकतो. तर जीवा आता त्याच्यावरती भडकू लागतो, म्हणून विचारतो, अरे का का कॅच का सोडलास तू. तर पार्थ म्हणतो, अरे नाही रे, तो कॅच सुटला, अवघड होता ना कॅच. तर जीवा त्याला म्हणतो, तू ना मुद्दाम करतोयस, मुद्दाम, मला काय कळत नाही का. तर त्यानंतर पार्थ आता परत काव्याला बॉलिंग करू लागतो तर तेव्हा बरोबर काव्या आउट होते आणि तेव्हा जीवा नाचतच पुढे येतो तर सर्वजण टाळ्या वाजवत असतात. आणि त्यानंतर आता नंदिनी बॅटिंग करू लागते आणि ती बॅटिंग करत असताना तिला तर काही खेळताच येत नसतं आणि तेव्हा जीवा तर हसू लागतो आणि त्यानंतर आता तो नंदिनीला क्रिकेट शिकवू लागतो, म्हणजे तो तिच्या हातामध्ये बॅट तिला कशी धरायची हे दाखवत असतो. आणि आता ते दाखवत असताना हे पार्थ आणि काव्या मात्र एकमेकांच्याकडे बघू लागतात आणि त्यानंतर जीवा आता म्हणतो, बॉल टाक बॉल टाक. तर तेव्हा हे दोघे सुद्धा आपले तोंड फिरवतात आणि इकडे जीवा आणि नंदिनी तर हसत असतात आणि हे दोघे तिथे सुद्धा रोमॅन्टिक झालेले असतात. तर पार्थ आता इकडे काव्याला हळूच विचारतो, नाही मी काय म्हणतोय, तुम्हाला बॉलिंग शिकवू का.
तर काव्या तर रागानेच पार्थकडे बघते, तर पार्थ लगेचच बॉल त्या दोघांच्या दिशेने फेकतो आणि तेव्हा हे दोघे एकमेकांच्यात हरवून गेलेले असतात आणि बॉल जाऊन स्टंपला लागतो आणि त्यानंतर आता पार्थ परत बॉल टाकतो आणि नंदिनी आता त्या बॉलला मारू लागते आणि त्यानंतर आता नंदिनी बॉलिंग करू लागते आणि जीवा खेळू लागतो. तर तेव्हा जीवा एकदम जोराचा एक शॉट मारतो आणि सिक्सर जातो. तर तेव्हा आता नंदिनी बॉलिंग करत असताना मागून काव्या आगाऊपणा करते, ते स्टंप्स हळूच बाजूला सरकवते आणि जीवा खेळत असताना बरोबर तो बॉल स्टंपला लागतो आणि तेव्हा या दोघी सुद्धा जोर जोराने नाचू लागतात. तर पार्थ अंपायर म्हणून उभा असतो आणि तो जीवाला आउट देतो. तर जीवा आणि पार्थ आता भांडू लागतात आणि यांची छान अशी धमाल चालू असते. तर इकडे आता या दोघी हळूच घरापर्यंत पोहोचलेले असतात आणि हळूच आतमध्ये चाललेले असतात, इकडचा तिकडचा अंदाज घेत. आणि इतक्यातच आता त्या दोघींच्या समोर मानिनी येऊन उभी राहते आणि त्या दोघींच्याकडे संशयाने बघू लागते आणि त्या दोघींना विचारते, काय झालं, एवढं दचकायला काय झालं, मीच आहे ना. तर वसू म्हणते, अगं काय झालं ना, तू अचानक समोर आलीस ना, त्यामुळे जरा दचकायला झालं. तर मानिनी आता त्या दोघींना विचारते, तुम्ही आज सकाळीच गेला होतात ना लग्नाला, आणि काय झालं, लगेच परत कसं काय आलात. आणि असं आता या दोघींचं इकडे म्हणजे यांचं बोलणं चालू असतं आणि परत त्यांनी आता इकडचा सीन दाखवलेला आहे फार्म हाऊस वरचा. हे चौघे सुद्धा खेळून खेळून खूप थकलेले असतात आणि तिथेच लॉन वरती झोपी जातात. तर जीवा म्हणतो, अरे डेंजर क्रिकेट खेळलो यार, माझे तर पाय सुद्धा हालत नाहीयेत. तर पार्थ म्हणतो, बॉलिंग करून करून तर माझे हात दुखायला लागलेत. तर जीवा म्हणतो, पण भाई सेंचुरी मारली हा, पण आज सेंचुरी, धमाल आली धमाल भाई, पण जेवणाचं काय. तर तेव्हा पार्थ म्हणतो, या मुलींना माहिती असेल, काव्या, नंदिनी असं तो म्हणतो. तर या दोघी तर तिथेच गाढ झोपलेले असतात. तर पार्थ आता थोडेसे डोळे उघडतो आणि या दोघींच्याकडे बघून, काव्या, नंदिनी, अहो उठा असं म्हणत असतो. तर इकडे आता जीवा नंदिनीला हलवून उठवू लागतो, म्हणतो, नंदिनी उठ ना यार, अगं दिवसाचं काय झोपतेस. तर आता इकडे पार्थ सुद्धा काव्या काव्या करत असतो आणि जीवा सुद्धा नंदिनी नंदिनी करत असतो आणि त्यामुळे या दोघी सुद्धा आता उठून बसतात. तर काव्या जाम वैतागते, म्हणते, काय यार, किती छान झोप लागली होती आणि रोज करतो ना आम्ही स्वयंपाक, आज प्लीज तुम्ही करा काय करायचं ते, आम्हाला जरा ब्रेक द्या रे, आम्ही थकलोय खूप. तर पार्थ म्हणतो, ब्रेक द्या म्हणजे काय, हे बघा मागच्या वेळी सुद्धा मी बनवलेलं होतं, यावेळी मी नाही जा. तर काव्या पार्थला म्हणते, देशमुख, मागच्या वेळी आपण एकदा इथे आलो होतो तर तुम्ही स्वयंपाक केला होता, पण आम्ही रोज करतो स्वयंपाक, रोज. आम्ही असं कधी म्हणतो का, आज केले उद्या नाही करणार, काल केलं होतं आज नाही करणार, असं कधी म्हणतो का मी. तर पार्थ आता म्हणतो, स्वयंपाक कोणी बनवायचं नाही याच्यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे. तर नंदिनी विचारते, अच्छा काय आयडिया आहे. तर पार्थ सांगतो, चिठ्ठ्या. आणि त्यानंतर तो लगेचच चिठ्ठ्या तयार करतो आणि चिठ्ठ्या उधळतो आणि सांगतो, या चिठ्ठ्यांमध्ये ज्या दोघांचं नाव येईल ना त्या दोघांनी स्वयंपाक बनवायचा. तर काव्या म्हणते, घ्या, यामध्ये सुद्धा आता यांनी चिटिंग केलेलीच असणार आहे ताई. तर पार्थ म्हणतो, अहो काहीतरी काय बोलताय. तर काव्या म्हणते, हो, या चिठ्ठ्यांमध्ये तुम्ही तुमच्या दोघांचं नाव लिहिलेलंच नसणार आहे, मग आलं ना परत आमच्यावरच काम. तर नंदिनी म्हणते, हो, तू कशाला टेन्शन घेतेस काव्या, या दोघांच्या मधलं समज एकाचं जरी नाव नाही आलं ना तर मग आपण परत चिठ्ठ्या टाकायच्या. तर काव्या म्हणते, हो डन डन चल. तर जीवाता नंदिनीला म्हणतो, अगं ये चकाचक बाई, तू किती बोलतेस, काढ ना एक चिठ्ठी. तर तेव्हा नंदिनी लगेचच आता एक चिठ्ठी उचलते आणि त्यानंतर आता त्यांनी इकडचा सीन दाखवलेला आहे. मानिनी आता विचारते, काय काय विचारते काय मी. तर या दोघी गडबडतात आणि वसू आता सांगू लागते, काय झालं माहितीये का, काल विक्रम नाही का ओरडला रम्याला कामावरून, आणि आमचं मनच लागे ना ग प्रवासामध्ये. तिला सतत असं वाटत होतं की तिने लग्नाला प्रायोरिटी दिली, कामाला प्रायोरिटी दिली नाही आणि गिल्टी वाटत होतं ग हिला. असं ती बोलत असताना इकडे रम्या सुद्धा आता छान नाटक करू लागते. तर रम्या पुढे म्हणते, हो ना, बघ ना मामी, जीवा आता जीवाच बघ, तो किती मनापासून काम करतोय. शिवाय पार्थने बॅनर्जी ग्रुपचं सुद्धा काम मिळवलं आणि माझीच काही इम्प्रुव्हमेंट होत नाहीये ना ऑफिस मध्ये, म्हणून मी आता ठरवलं की आता कामावरतीच फोकस करायचं, म्हणून लग्न कॅन्सल केलं आणि मग आम्ही घरी आलो. तर मानिनी आता म्हणते, अच्छा, म्हणजे जाताना तुम्ही अगदी हट्टाने लग्नाला जायचंय म्हणून गेलात, मग नंतर तुम्हाला अचानक उपरती झाली, मग काय ते गिल्ट वगैरे काय ते वाटलं, मग तुम्ही परत आलात. तर आता या दोघी हा हो असं करू लागतात. तर मानिनी म्हणते, काय खरं बोलता काय खोटं बोलता काही कळतच नाही. तर रम्या म्हणते, अगं खरंच सांगते मामी. तर मानिनी म्हणते, रम्या, एकतर मामा तुला ओरडला म्हणून मला असं वाटलं होतं की तू काम संपवून जाशील, ते तर तू केलंच नाहीस, आणि मग तिकडे गेल्यानंतर तुला गिल्ट आलं, आणि बाहेर गेल्यानंतर सुद्धा तुम्ही मुलं काम करूच शकता की, लॅपटॉप असेलच ना बरोबर. तर रम्या म्हणते, नाही नाही, कुठे लॅपटॉप नेलाच नव्हता, म्हणून तर परत आलो, चल करूयात काम, खूप काम आहे, असं ती आता
वसूला म्हणते. तर मानिनी आता त्या दोघींना म्हणते, मी अशासाठी विचारते की दुपारचं जेवण ना मी माझ्यासाठी आणि आशासाठी ऑलरेडी ऑर्डर केलेलं आहे आणि तुम्ही अशा अचानक येणार हे मला माहिती नव्हतं ना, त्यामुळे तुम्हाला धरलेलं नव्हतं जेवणात. तर वसू म्हणते, अगं ठीक आहे, आम्हाला तशी सुद्धा भूक नाहीये, आमचं पोट तर भरलंय, असं ती रम्याकडे बघून बोलते आणि तेव्हा रम्या सुद्धा हसू लागते. तर वसू तिला म्हणते, असू दे तू घे खाऊन, असं म्हणून आता या दोघे सुद्धा गडबडीने तिथून आतमध्ये चाललेले असतात. तर तेव्हा रम्याची बॅग तर खूप जड झालेली असते आणि तिला ती बॅग उचलत नसते आणि बरोबर ती मानिनी त्या बॅगेकडे तिचं लक्ष जातं आणि ती मनात म्हणते, कशाने पोट भरलं या दोघींचं काय माहिती. आणि तेव्हा मानिनीचं लक्ष तिच्या बॅगेकडे जातच आणि तेव्हा त्या बॅगेच्या तुटलेल्या चाकाकडे सुद्धा जातं आणि ती मनात विचार करते, ही असं चाक तुटलेली बॅग कशी काय घेऊन गेली असेल रम्या. आणि आता आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, जीवा काव्याला इकडे सांगत असतो फार्म हाऊस वरती, म्हणजे या दोघांचा स्वयंपाक करायचा चिठ्ठीमध्ये नाव आलेलं असतं. जीवा तिला म्हणतो, मला अजिबात नंदिनीला दुखवायचं नाहीये बिकॉज आय लव्ह हर, असं त्याने म्हटल्यानंतर काव्या थोडीशी धक्क्याने जीवाकडे बघू लागते. तर इकडे आता वसू रम्याला म्हणत असते, आपल्याला याही पेक्षा मोठा पुरावा हाती लागू शकतो, जो पार्थला परत मिळवण्याचा आणि नंदिनी आणि जीवाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं तिकीट असेल. आणि तेव्हा तिथे एक त्यांनी तिकीट सुद्धा दाखवलेलं आहे. तर इकडे आता काव्या जीवाला म्हणते, अरे तू पण तुझ्या मनामधलं प्रेम व्यक्त केलं आहेस का नाहीस. तर जीवा म्हणतो, अगं मला भीती वाटतेय. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते, अरे बोलून मोकळं व्हायचं जसं तू मला बोलला होतास. आणि परत ती स्वतःच सांगू लागते, म्हणते जोपर्यंत मी माझ्या मनामधलं साचलेलं बोलून मोकळी होत नाही ना, तोपर्यंत आपला भूतकाळ मला सुखाने जगू देणार नाही. असं म्हणून ती गडबडीने आता पार्थकडे जाते आणि त्याला सगळं काही ती सांगणार असते. आणि तेव्हा ते बघत असताना जीवाला थोडासा धक्का बसतो खरा,